नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेलिंग बनवायला शिका या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या त्या अनेक विद्यार्थी मित्रांना काय होतं, इंग्रजीच्या स्पेलिंग्स पाठांतर होत नाही आणि मग इंग्रजी विषय नको वाटतो. पण जर ह्या स्पेलिंग्स आपल्याला बनवता आल्या, त्यातल्या ट्रिक्स आपल्याला कळल्या, तर आपण अशा असंख्य हजारो स्पेलिंग्स आपण बनवायला शिकू शकतो आणि इंग्रजीची जी भीती आहे ती कमी होऊ शकेल. आज मी तुम्हाला असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जाताना जरूर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब डेफिनेटली करा. अर्थात मी बिलकुल सांगत नाही की सुरुवातीलाच तुम्ही सबस्क्राईब करा किंवा शेअर करा. पहिल्यांदा समजून घ्या, तुम्हाला गोष्ट आवडते का, तुम्हाला खूप सोपं वाटतंय का, आणि त्यानंतर तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. बघा, जनरली मी आज काय केलं, फळ्यावर तुम्हाला दिसतंय का, हे जनरली 5 स्वर वॉवेल्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आणि हे शॉर्ट साऊंड असतात. शॉर्ट साऊंड म्हणजे जेव्हा स्पेलिंगमध्ये हे एकटे येतात त्यावेळी ह्यांचे जनरली साऊंड तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे. ए म्हणजे ॲ, ई म्हणजे ए, आय म्हणजे ई, ओ म्हणजे ओ किंवा ऑ, आणि यू म्हणजे अ. लक्षात आलं का? सो हे आवाज तुम्हाला पाठांतर करायचे आहेत. आता कुठल्याही कन्सोनंटच्या समोर ज्यावेळी तुम्हाला हे आवाज ऐकायला येतील, आता उदाहरणार्थ समजा मी असं म्हटलं की बॅक, बॅक, आता तुम्हाला बच्या पुढे कुठला आवाज येतोय, तुम्ही म्हणणार सर ॲ आवाज येतोय. मग तुम्हाला काय करायचं आहे, बॅक, आणि तुम्हाला लिहायचं आहे क. आता काही जण म्हणतील सर कला आम्हाला माहिती आहे, के म्हणायचं. पण लक्षात ठेवा, शॉर्ट साऊंडवाले जर शब्द तुम्ही लेटर वापरत असाल ना, वोवेल्स, तर तुम्हाला सी के लिहायचं आहे, बॅक. हाऊ सिम्पल. सो अशी कुठलीही स्पेलिंग तुम्ही तयार करू शकता. समजा मी म्हटलं बिन, बिन, आता तुम्हाला ब नंतर कुठला आवाज ऐकायला येतोय, ई. सो बिन, बिन म्हणजे डब्बा. लक्षात आलं का? मी समजा म्हटलं सेंड, सेंड, स नंतर तुम्हाला कुठला आवाज येतोय, तुम्ही म्हणाल सर ए, से. सो स नंतर तुम्हाला कुठला आवाज ऐकायला आला, ए. ए म्हणजे ई, से, सेंड. ड यायच्या अगोदर तुमच्या नाकातून एक स्वर आलाय, सॉरी एक कन्सोनंट आलाय, आवाज जो नचा आहे. सो जो नाकातून आवाज येतो त्याला तुम्हाला न लिहायचा आहे, सेंड. सो सिम्पली से न ड, सेंड. समजा मी म्हटलं बोल्ड, बोल्ड म्हणजे धीट. आता ब नंतर तुम्हाला कुठला आवाज येतोय, बो, ओ. सो बो, ल आणि ड, बोल्ड. सोपं आहे की नाही? स्पेलिंग्स तुम्ही इझिली बनवू शकता. समजा मी म्हटलं बड, बड म्हणजे कळी. ओके, आता बड स्पेलिंग तुम्हाला काय वाटतं, ब नंतर तुम्हाला कुठला आवाज ऐकायला येतोय, स्वर ब, अ. सो बा आणि ड. सो सिम्पली तुम्ही शॉर्ट साऊंडचा वापर करून कोणत्याही स्पेलिंग लिहू शकता. बट आता काय होतं माहिती आहे का, बऱ्याच जणांनी एवढं कळतं, पण जेव्हा हे स्वर ए, ई, आय, ओ, यू, हे स्वर जेव्हा ईच्या जोडीने स्पेलिंगमध्ये येतात त्यावेळी हे जे आवाज आहेत की नाही आपण पाठांतर केलेले, ते मात्र बदलतात. आणि ते आवाज काय होतात, तर ते आवाज होतात ह्यानं ए बी सी डीमध्ये आपण काय वाचतो, जसं की हा कोण आहे, ए. हा कोण आहे, ई. हा कोण आहे, आय. सो आय आपण म्हणूया थोडंसं आय, लॉंग साऊंड, आयला थोडासा लॉंग साऊंड, आय. हा कोण आहे, ओ. आणि हा ए बी सी डीमध्ये कोण आहे, यू. सो सिम्पली जेव्हा तुम्हाला कन्सोनंटच्या पुढे ए बी सी डीवाले आवाज ऐकायला येतील ना, ए, ई, आय, ओ, यू, त्यावेळी तुम्हाला ह्या स्वरांचा वापर करायचा आहे आणि त्याच्या जोडीला ई. आता तुम्ही म्हणणार आहे कसं काय सर, आम्हाला समजावून सांगा. आता बघा इकडे, मी तुम्हाला म्हटलं घेणेला काय म्हणतात, तुम्ही म्हणणार टेक. आता टेक ही स्पेलिंग तुम्हाला ऐकताना टच्या पुढे तुम्हाला काय ऐकायला येतं आहे, तुम्ही म्हणणार सर टच्या पुढे आम्हाला ए ऐकायला येते, बरोबर. सो टच्या पुढे जर तुम्हाला ए असं ऐकायला येतं, तुम्हाला ए लिहायचं आहे आणि टेक, कला तुम्ही के म्हणणार. पण आता गंमत पुढेच आहे, जर तुम्हाला ह्या एला एकटं ठेवलं तर हा
उच्चार होईल टॅक, कारण जर ए एकटा ठेवला तर ह्याचा उच्चार ॲ होईल, टॅक. लक्षात आलं का? पण तुम्हाला टेक हा आवाज द्यायचा आहे, तुम्हाला एच्या जोडीला ई लिहावं लागणार. सो ही स्पेलिंग तुमची होईल टेक. सो अशा अनेक स्पेलिंग लाईक शेक, मेक, बेक, लेक, प्लेस असे कित्येक स्पेलिंग असतात ज्याच्यामध्ये ए आणि ईचं कॉम्बिनेशन तुम्ही इझिली लिहू शकता, जिथे ए. आता काही जण म्हणतात की सर मग इथे सुद्धा एचा आवाज आहे, मग आम्ही कळणार कसं की आता आम्ही असेही लिहू शकलो असतो ना, टला ई, टे आणि क. ॲक्च्युली इथे तुमचं अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा स्पेलिंग वाचता तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की ही वाली कन्सेप्ट यूज करायची आहे का ही. ई लिहायचं आहे. जर तुम्हाला ए लिहायचं असेल, आता ही स्पेलिंग समजा नाहीच आहे, तुम्हाला जरी टेक स्पेलिंग लिहायची असेल तर सी एचचा वापर करावा लागतो, टेक, बरोबर ना, टेक. सो लॉंग साऊंड तुम्हाला द्यायचं असेल टेक, सो तुम्हाला ए आणि ई वाला साऊंड यूज करायचा आहे. लक्षात आलं? समजा आता मी म्हटलं ब्राईब, ब्राईब म्हणजे लाच. आपण एखादी लाच देतो ना, घूस देतो, कोणाला तरी पैसे देतो अनलिगली. आता ब्राईब स्पेलिंग तुम्हाला काय वाटतं? ब्रच्या पुढे तुम्ही कुठला आवाज ऐकताय? आई, ब्राई. सो ब्रला तुम्ही काय म्हणणार? बियार. आता ब्रच्या पुढे तुम्हाला काय ऐकायला येते? ब्राई, आई. आई म्हणजे आय आणि ब्राई ब. पण जर तुम्ही स्पेलिंग एवढीच ठेवली तर हा एकटा आय ठेवला तर तुमचा साऊंड काय होईल? येस, ब्रीब. पण तुम्हाला ब्राईब साऊंड पाहिजे तर तुम्हाला काय लिहावं लागेल? त्याच्यापुढे ई लिहावा लागेल, जेणेकरून हा साऊंड आहे तो ब्राईब होईल. सो अशा अनेक स्पेलिंग तुम्ही लाईक प्राईड, स्क्राईब, ट्राईब, लक्षात आलं का? अशा अनेक स्पेलिंग तुम्ही आई असा जो साऊंड होतो, जो आय आणि ई हा तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता. सो फक्त तुम्हाला पहिल्या कन्सोनंटनंतर कुठला आवाज ऐकायला येतो आहे याच्यावरून तुम्ही लिहू शकता. जसं आता मी म्हटलं तुम्हाला म्यूट, आपण एखादा आपला आवाज बंद असला की आपण म्हणतो म्यूट. आता तुम्हाला म नंतर कुठला आवाज येतो आहे जरा विचार करा. म नंतर तुम्हाला कुठला आवाज ऐकायला येतो आहे? म्यू, यू. आता जेव्हा तुम्हाला यू ऐकायला येतं आहे, तुम्हाला ABCDमध्ये AEIOU, सो म्यू. आणि तुम्हाला जेव्हा ट म्हणायचं आहे, आता तुम्हाला लक्षात येते का? जर यू एकटा ठेवला तर तुम्ही त्याचा यू आवाज नाही देऊ शकणार, मग तुम्हाला म्हणावा लागेल, जसं की हा मठ होईल. सो ह्या यूचा तुम्हाला यू आवाज द्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? एक्झॅक्टली, तुम्ही बरोबर आहात, तुम्हाला ई लिहावं लागेल. त्यावेळी त्या यूचा यू आवाज होईल. सो म्यूट. लक्षात आलं? समजा तुम्हाला म्हणायचं आहे वोट, आपण वोट करतो बरोबर की नाही, एखाद्या मतदान करतो आपण, वोट. आता हे खरं तर खूप सोपं आहे, व्ही आणि त्याला वो. आता पुढे ट, पण आत्ता पुढे तीच गोष्ट. शक्यतो काय होतं, जर तुम्हाला ओ हा साऊंड द्यायचा असेल, जर तो छोटा शब्द असेल ना, जर तुम्ही फक्त ओ लिहिलं तर त्याचा बऱ्याच वेळा आवाज वाट होईल, वाट. मग तुम्हाला वोट म्हणायचं असेल तर ई करावा लागेल, जेणेकरून तुमची स्पेलिंग बरोबर होईल, वोट. लक्षात आलं का? सो अशा अनेक गोष्टी, जसं तुम्हाला म्हणायचं असेल थीम, यू नो, एखाद्या गोष्टीची थीम असते. आता थला तुम्ही काय म्हणणार? TH, बरोबर. आता तुम्हाला ई. आता बऱ्याच जणांना काय होतं, ईला बऱ्याच जणांना आय असंही तुम्ही म्हणायला आय पण यूज करू शकता. तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. तुम्ही ई आणि ई वालं कॉम्बिनेशन पण यूज करू शकता, लाईक थी म. पण जर ई आणि ई वालं तर तुम्हाला पुढे ई लिहावं लागेल, हा होईल थीम. आता काही जण म्हणतील सर मग आम्ही असं लिहिलं तर हाही थीमच होऊ शकेल, कारण आयला सुद्धा आपण ईच म्हणतोय. मग ही स्पेलिंग बरोबर आहे का ही स्पेलिंग बरोबर आहे हे आम्हाला कसं कळणार? सो सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्याच गोष्टी स्पेलिंग आपण बनवायला शिकू शकणार नाही. म्हणजे आपण स्पेलिंग बनवलेले आहेत, पण याच्यातली कोणती राईट हे कसं कळणार? तर त्याच्यासाठी आता तुम्ही जेव्हा रीडिंग करता, हा शब्द जेव्हा तुम्ही वाचता, त्यावेळी तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे की थीममध्ये आय नाही आहे तर ई आणि ई वालं कॉम्बिनेशन आहे. लक्षात आलं का? आत्ता आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल. आणि जर कन्सेप्ट समजली असेल
तर मी तुमच्यासाठी एक शब्द देतो आहे, ट्राय करा त्या शब्दामध्ये तुम्हाला ती स्पेलिंग कशी लिहिता येईल. आपण म्हणतो प्राईड, प्राईड म्हणजे गर्व. सो ट्राय करा प्राईड स्पेलिंग लिहायची. वेळ घ्या. तुम्ही इथे बघा प्र आहे, सो ब्लेंड लेटर आहे आणि प्रच्या पुढे तुम्हाला कुठला आवाज ऐकायला येतो आहे बघा, आणि त्या आवाजाला, त्या स्वराला ह्याच्यातलं नेमकं काय लिहिणारा त्याचा विचार करा. सो प्राईड. आय होप तुमच्यातले अनेक विद्यार्थी प्राईड ही स्पेलिंग मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून दाखवतील. आणि जसं मी म्हटलं, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. शेअर तर जरूर करायचं आहे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्जमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, जेणेकरून हा आपला व्हिडिओज, आपलं चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.